आरक्षणापासून जास्त टेन्शन सारखं लेकरं शिकायला कसं होईल काय होईल सारखं बातम्यात ऐकायचंच असते त्या तिकडं कोणी आत्महत्या केली म्हणून ते थोडासा प्रभाव विचार करतात ते असं. मी आज पाया पडले म्हणलं प्लीज असं करू नका. त्या पोरांनी तर काय आत्महत्या केली त्याचे 4 एवढे म्हणजे पहिलं लेकरू 5 वर्षाचं आणि त्याच्या मागे पुन्हा 4 म्हणजे 3 मुली आणि 1 मुलगा. आणि मला ते पोरीचं वय त्या बायकोचं वय तर 30 तरी आहे का नाही मला कळत. म्हणजे कसं ना जरा कमजोर असल्यानं मन माणूस ते विचार आता चिंता करू नका. आरक्षण कमी होत नाही कोणाचं जात नाही पण वाटायली ना काळजी. काही काळजी करायची गरज नाही. आपलं रोजचं काम करायचं. बाकी गोष्टी करतात सरकार करतात सगळे करतात. जीवाला लावून घ्यायचं नाही. असंही गरिबीत आणि संघर्षात आहे तसंही गरिबीत आणि संघर्षात आहे. जीवाला लावून घ्यायचं नाही. आता पुढच्यांसाठी सांगायला ते गेले बिचारे नका. तर तुम्ही सगळ्यांना धीर द्या आणि त्यांचं आपण करू सगळं व्यवस्थित. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. परिस्थिती घर आहे त्याच घरामध्ये राहतो आम्ही चौघं. शेतकरी अल्पभूधारक 10 गुंठे जमीन नसल्यासारखी 10 गुंठे जमीन काय दुसऱ्याचा भाजीपाला इकून आम्ही हे करतो. दोघी पण दररोज म्हणजे असं कष्ट करून कमवतात. ते बी कष्ट होते. तिथं देव माणूस होतो देवच होतो. आयुष्यात नाही कुणाला असं म्हणजे डोळ्यासमोरची एक पिढी आणि त्यांची पण एक पिढी अशीच गेली आणि इथून पुढे पण असंच होणार. ह्या गोष्टी काही डोक्यात घेऊन थोडस असं झालंय. सगळे त्यांच्याविषयी चांगलं बोलते तेवढं चांगला माणूस म्हणून आणि देव माणूस म्हणायले. म्हणजे गावात कुणाशी भांडण सगळ्यांची त्यांच्या मनात ही 2 मधली धाकटी पण ह्यांच्या पोराचा सुद्धा विचार करायची गरज होती. एवढं लक्ष त्यांचं होतं. माणूस एकदम ओळखीचा होता. सज्जन स्वभाव गावात सगळ्याला काही काळजी करू नका. तुम्ही सांभाळा. आता हे तुम्ही मनाला लावून घेऊ नका काही. आणि डोक्यात विचार काही आणू नका. आणि काही होत नाही. आम्ही वर बसलोय का तिकडं. काही काळजी करू नका. सगळ्यांनाच न्याय देता येते. तुमच्या लेकरांच्या साठी वाटायची गरज. सगळं होईल व्यवस्थित. आज माझ्या मतदारसंघामध्ये बर्दापूर या गावामध्ये मी आले होते. तिथे एका माळी समाजाच्या आमच्या अत्यंत चांगल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीने आत्महत्या केली. त्यांच्या घरच्यांशी चर्चा केली. त्यांचं तेच म्हणणं होतं की त्यांनी थोडी कच खाल्ली आहे. आता अधिकाऱ्यांशी चर्चा करीन. अजून अधिकची माहिती घेईन. परंतु तिकडे मी वांगदरीलाही भरत कराड यांच्या परिवाराला भेटले. मी एवढंच सांगेन, हात जोडून माझी विनंती आहे की कोणीही असे पावलं उचलू नका. कोणीही कच खाऊ नका. या गोष्टी करणाऱ्यांवर सोडून द्या. संघर्षासाठी तयार राहा. परंतु कुठल्याही गोष्टीत अशा चुकीचे पाऊल उचलू नका. आपला जीव देऊ नका. आपल्या माघारी परिवार असतो आणि त्यांची पण आपली जबाबदारी आहे. आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांवर त्याचा परिणाम होत असतो. आणि माध्यमांनी माझं आव्हान आहे की आपणही असा प्रकारचे आव्हान लोकांपर्यंत पोहोचवा. कारण एखादी बातमी आत्महत्येची दुसरी बघून सुद्धा मानसिक लोकांवर त्याचा परिणाम होत असतो. तर मी कृपा करून असे कुठलेही पावलं उचलू नका. काहीही कोणाच्याही अडचण येणार नाही. कोणाच्याही हक्कांना धक्का नाही लागणार. अशाच प्रकारचे निर्णय होतील याचा मला पूर्ण विश्वास. ते साखळी उपोषण आज मी सोडवलं. त्याचं साखळी उपोषण सोडवलं आणि आवाहन केलं की असं गावात उपोषण तुम्ही केलंय तर प्रत्येक वेळी त्याला मी येईन आणखी कोणी येईल असं नाही. पण आपण विषयांवर लढा. स्वतःशी लढू नका. विषय घेऊन लढा. धोरण घेऊन लढा. तर मी त्यांचं उपोषण सोडवलेलं आहे. थँक्यू.